नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मस्साजोग गावच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल अखेर समोर आला आहे. संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या अनामुष मारहाणीच्या फोटोंनी संपूर्ण राज्य सुन्न झालं होतं. त्यानंतर उसळलेली सहानुभूतीची लाट पाहता ही निवडणूक अश्विनी देशमुखांसाठी सोपी मानली जात होती. पण बुधवारी जेव्हा मतपेट्या उघडल्या तेव्हा समोर आलेला निकाल सर्वांना चकित करणारा होता. भावनिक वातावरण असूनही अश्विनी देशमुखांचा पराभव कसा झाला? 92 मतांनी बाजी मारणारे स्वरूपानंद देशमुख यांनी नेमकं कोणतं गणित जुळवलं? आजच्या या व्हिडिओत आपण मस्साजोगच्या या धक्कादायक निकालाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांना झालेल्या अमानुष मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या घटनेनंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशमुख कुटुंबाच्या पाठीशी मोठी सहानुभूती उभी राहिली. संतोष देशमुखांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. साहजिकच त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी संपूर्ण गावातून आणि राजकीय वर्तुळातून ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे आवाहन केले गेले. मात्र राजकारण हे भावनांवर नाही तर गणितांवर चालते याची प्रचिती लवकरच आली. अश्विनी देशमुखांच्या समोर स्वरूपानंद देशमुख यांनी आव्हान उभे केले आणि ही निवडणूक प्रत्यक्षात मैदानावर उतरली. एका बाजूला न्याय आणि सहानुभूती हा प्रचाराचा मुख्य मुद्दा होता, तर दुसऱ्या बाजूला स्वरूपानंद देशमुखांनी स्थानिक प्रश्नांवर आणि विकासावर भर दिला. प्रचारादरम्यान दोन्ही बाजूने टोकाचे आरोप प्रत्यारोप झाले. ही निवडणूक केवळ एका पदासाठी उरली नव्हती, तर ती प्रतिष्ठेची लढाई बनली होती. महाराष्ट्रात सोशल मीडियावर अश्विनी देशमुखांची चर्चा होती, पण मस्साजोगच्या जमिनीवर मात्र वेगळंच चित्र रंगत होतं. बुधवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली आणि प्रत्येक फेरी गणित चुरस वाढत गेली. अश्विनी देशमुखांच्या बाजूने मोठी लाट असेल असं वाटत असताना स्वरूपानंद देशमुखांनी आपली आघाडी कायम राखली. अखेर निकाल जाहीर झाला आणि स्वरूपानंद देशमुख 92 मतांनी विजयी झाले. संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा झालेला हा पराभव संपूर्ण महाराष्ट्रासाठी धक्कादायक मानला जात आहे. ज्या गावात ही दुःखदायक घटना घडली त्याच गावाने भावनिक आव्हानापेक्षा स्वरूपानंद देशमुखांच्या बाजूने कौल दिला. आता सर्वात मोठा प्रश्न हा की भावनिक लाट असूनही अश्विनी देशमुख पराभूत का झाल्या? याची काही प्रमुख कारणे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. पहिले कारण म्हणजे सोशल मीडियावरील सहानुभूती आणि प्रत्यक्ष मतदान केंद्रावरचे मतदान यात मोठी तफावत असते. दुसरे कारण स्वरूपानंद देशमुखांचे स्थानिक संघटन आणि बूथ मॅनेजमेंट जास्त प्रभावी ठरलं. आणि तिसरे कारण म्हणजे ग्रामीण राजकारणात अनेकदा कुटुंबातील आणि भावकीतील अंतर्गत वाद हे भावनिक मुद्द्यांपेक्षा वरचढ ठरतात. अश्विनी देशमुखांच्या विरोधात झालेली ही तटबंदी फोडण्यात त्या कमी पडल्या असाव्यात. मस्साजोगचा हा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाला एक मोठा संदेश देऊन गेला. राजकारण हे केवळ सहानुभूतीच्या जोरावर जिंकता येत नाही, त्यासाठी जमिनीवरची समीकरणे जुळवावी लागतात. अश्विनी देशमुखांच्या या पराभवाबद्दल आणि स्वरूपानंद देशमुखांच्या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सविस्तर विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.